शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने सिंदखेड गावात पावसामुळे बाधित नागरिकांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून दक्षिण सोलापूर तालुक्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून सिंदखेड गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे। पूर्ण गावाला अजून देखील पाण्याचा वेढा आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून त्यांच्यासमोर अन्न आणि निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं मदतीचा हात पुढे करत शुक्रवारी सिंदखेड गावात पावसामुळे बाधित नागरिकांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं। यामध्ये तांदूळ, डाळ, साखर, तेल, बिस्किट, मेणबत्त्या, ब्लँकेट, साडी इत्यादी अत्यावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला होता। यावेळी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे आदी उपस्थित होते। यावेळी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, अमोल शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांनी भर पावसात स्वतःच्या कमरेपर्यंतच्या पाण्यात उतरून ट्रॅक्टरमधून गावात जाऊन चिखल तुडवत प्रत्येक नागरिकांच्या घरात जाऊन त्या लोकांची विचारणा केली आणि त्यांना धीर दिला। यावेळी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी बोलताना सांगितलं, पावसामुळे अडचणीत सापडलेल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। गरजूंच्या मदतीसाठी शिवसेना नेहमीच तत्पर आहे। अजून मदत लागल्यास आम्ही नक्कीच करू। सरकार तुमच्या पाठीशी आहे असं यावेळी सांगण्यात आलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या सिंदखेड गावामध्ये मी आली आहे। माझ्यासोबत गावचे सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत, शेतकरी आहेत। जवळपास अजून 1000 ते 1500 लोक ती गावामध्ये अडकलेली आहेत। आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांचे सच्चे शिवसैनिक म्हणून मी स्वतः, आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख अमोल बापू असतील, अमरदादा असतील, आम्ही आमच्या शेतकरी बांधवांच्या पर्यंत आलोय। कारण आभाळ फाटले, सगळीकडे जमिनीवर शेतावर पाणी आहे, लोकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे आणि एकनाथजी शिंदे साहेबांचे शिवसैनिक म्हणून या लोकांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची जबाबदारी ही आमची आहे। या वेळेला लोकांना कोरडे शब्द नको आहेत, त्यांना मदत हवी आहे, त्यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहणं हवंय। तुम्ही बघू शकता की अख्खं गाव हे कसं पाण्यात अडकलेलं आहे, पाण्याचा किती फोर्स आहे हे तुम्ही बघू शकताय। आणि जीव जरी संकटात टाकावा लागला, काही जरी झालं तरी सुद्धा आम्ही आमच्या सोलापूरच्या बांधवांच्या, आमच्या मराठवाड्याच्या, महाराष्ट्रातल्या बांधवांच्या सोबत आहोत। आणि आज मला तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की काल जो 3 तासाच्या दौऱ्याचा तमाशा त्या उभाठाने केला ना, अरे तुमच्या शर्टावरती एक थेंब पाण्याचा आम्हाला दिसला नाही। त्या संजय राऊताच्या शर्टावरती किंवा केसाच्या त्याच्या भांगेवरती एक थेंब पाणी आम्हाला दिसलं नाही। असला कसला दौरा केलात तुम्ही? तर संजय राऊत यायचंच असेल तर या ना, या सोलापूरच्या शेतीच्या बांधावर या, ही परिस्थिती बघा, हे पाण्यामध्ये बुडालेलं गाव बघा। अरे लोकांना ना तुमचा तमाशा नकोय, लोकांना मदत हवी आहे आणि ती मदत घेऊन या गावच्या बांधापर्यंत आभाळ फाटलेला असताना कुठेतरी 2 टाके हे मदतीचे शिवले पाहिजेत म्हणून आम्ही एकनाथजी शिंदे साहेबांची मदत घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत। आज आम्ही सिंदखेड गावामध्ये आमचे आदरणीय ज्योतिताई वाघमारे आमचे शिवसेनाचे प्रवक्ते आहेत। आज त्यांना घेऊन आम्ही इथं दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये पाणी केले आणि आमचे बंधू, आमचे मित्र अमोल बापू शिंदे आमचे जिल्हाप्रमुख आहेत, त्यांना देखील आम्ही या भागामध्ये पाणी केलं असता अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघितलेलं आहे आणि भागात तुम्ही बघताय सिंदखेड गावात चारी बाजूनं नदी वेढा गाठलेला आहे आणि नदीच्या पुरामध्ये गावकरी अडकलेत। मला वाटतं 1000 लोक त्या गावामध्ये अडकलेले आहेत। आता आम्ही त्यांना स्थलांतर करणार आहे, ट्रॅक्टरच्या माध्यमातून असू दे, बोटच्या माध्यमातून असू दे। महाराष्ट्र शासनाच्या NDRFची टीम आलेली आहे, त्या टीमच्या माध्यमातून आम्ही सर्व लोकांना स्थलांतर करून त्यांच्या जेवणाची सोय केलेली आहे। गावातील अनेक नागरिकांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त केलं। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।